जिवंतपणे संघर्ष, मृत्यूनंतरही हेळसांड, रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा. निफाड तालुक्यातील कोळगाव येथील प्रकाश दत्तात्रय घोटेकर यांचे दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुर्दैवी निधन झाले. मात्र स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उपलब्ध नसल्याने अंत्ययात्रा रखडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मृतदेह 14 तास घरातच ठेवावा लागला. त्यामुळे रस्त्यासाठी जिवंतपणे संघर्ष आणि मृत्यूनंतर हेळसांड अशा शब्दात कोळगाव ग्रामस्थ व नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला. स्वर्गीय प्रकाश यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली, पण स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्ता अत्यंत दुरावस्था झाली असल्याने रात्री चिखल तुडवत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मृतदेह घरातच ठेवावा लागला. जवळपास सकाळी 12 वाजेपर्यंत नातेवाईक व ग्रामस्थ अंत्ययात्रेच्या प्रतीक्षेत होते. ही अंत्ययात्रा ग्रामस्थांनी ठरवून दुपारी 1 वाजता गोदावरी नदीकाठी अंत्ययात्रा पाडण्यात आली. या घटनेमुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तर होतेच, पण मनात प्रशासनाविषयी रोष देखील होता. मी देवगाव कोळगाव रस्त्याला राहणारे रहिवासी आहे आणि रात्री 10 वाजता आमचा पुतण्या प्रकाश दत्तात्रय घोटेकर याचं दुःखद निधन झालेलं आहे. त्याचा अंत्यविधी नेण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही. गेली 25 वर्ष आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करतोय, तरी शासन याकडे लक्ष देत नाही. आणि पुढील जर काही अशी घटना घडली, पुढील अंत्यविधी आम्ही आमदार साहेबाच्या, आमच्या येवल्याचे आमदार विकास पुरुष स्वतःला म्हणून घेणारे, त्यांच्या दाराशी आम्ही अंत्यविधी केल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा आम्ही देतो.